जळगाव जिल्ह्यातही काल तुफान पाऊस झालाय। मुक्ताईनगर तालुक्यातल्या अंतुर्ली करकीसह अनेक भागात ढगफुटी सदृश पाऊस बरसलाय। नाल्यावरून पाणी वाहू लागल्यानं साखरपुड्यासाठी चाललेली खासगी बस अडकली, मात्र ड्रायव्हरच्या सतर्कतेनं अनर्थ टळलाय। मुसळधार पावसामुळे अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं, तर रावेरच्या खिरवड येथील नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तब्बल 4 तास मुसळधार पाऊस झाल्यानं जळगावात पूरस्थिती निर्माण झाली होती। जळगावात पहिल्याच पावसात अशा रीतीने दाणादाण उडालेली आहे। एक बस या पुराच्या पाण्यात अडकून पडलेली होती। मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना एवढ्या पाण्यातून त्यांची वाट काढावी लागते। 4 तास सतत मुसळधार पाऊस बरसला आणि त्यामुळे जळगावात हे चित्र पाहायला मिळालं। जळगावमधील रावेरच्या खिरवड येथील नदीला पूर आलाय। नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी खिरवड नेहते रस्त्यावरच्या पुलावरून वाहू लागले आणि त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटलाय। 4 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगावच्या रावेरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। पंचायत लीग आहे क्या जाना असं पाहून येऊ ना ये पाइपलाइन फुटी है कि ए रमान इतने भी करना है पाइपलाइन फुटी ने पंचायत लीग आहे क्या जाना